हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत टेक्स्टवरती शॅडो इफेक्ट कसा ॲप्लाय करायचा. त्याच्यासाठी मी इंस्टाग्राम पोस्ट घेत आहे. नंतर एलिमेंट्समध्ये जाऊन ब्लॅक बॅकग्राऊंड मी सिलेक्ट करत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे ग्राफिक्स सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॅक बॅकग्राऊंड्स जे आहे तर ते मिळत आहेत. त्यामधला एक सिलेक्ट करून घ्यायचा. आता मी हा ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड आहे तर तो मी सिलेक्ट केलेला आहे. आता मी एक टेक्स्ट बॉक्स घेत आहे आणि त्याच्यावरती एस हे टाईप करत आहे. एस आणि याचा मी फॉन्ट जो आहे तर तो लिग स्पार्टन घेत आहे. याची साईज जी आहे तर ती मी इन्क्रीज करत आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन शॅडोमध्ये जाऊन मी ऑफसेट जे आहे तर ते मी 57 केलेलं आहे. डायरेक्शन याची 72 केलेली आहे आणि ब्लर जे आहे तर ते मी 28 घेतलेलं आहे आणि ट्रान्सपरन्सी 38 करून घेतलेली आहे. ब्लर परत मी 16 केलेले आहे. कलर मी याचा कलर हा ब्लॅक कलर करत आहे मी. आता मी त्याचं डुप्लिकेट करून घेत आहे आणि W हा जो वर्ड आहे तर तो मी टाईप करत आहे. W लेटर टाईप करत आहे. नंतर W परत नंतर डुप्लिकेट करून घेत आहे आणि तिथे A हे वर्ड आहे तर ते मी टाईप करत आहे. नंतर S परत T आणि परत I आणि K हे दोन लेटर मी इथे टाईप करून घेत आहे. W वर क्लिक करत आहे आणि तेथे मी पोझिशन जी आहे तर त्याची बॅकवर्ड करत आहे. तसंच A ची ही पोझिशन बॅकवर्ड करत आहे. असं प्रत्येक लेटरची पोझिशन जी आहे तर ती मी बॅकवर्ड करून घेत आहे. आता मी मोअरमध्ये जात आहे. सिलेक्ट मल्टिपल करत आहे. सगळे जे लेटर आहे तर ते मी सिलेक्ट करत आहे आणि त्याचे ग्रुप करून घेत आहे. त्यामध्ये W हा राहिला आहे तर मी त्याच्यासाठी अजून एकदा मी सिलेक्ट मल्टिपल करत आहे आणि ग्रुप करून घेत आहे. अशा पद्धतीने टेक्स्टवरती शॅडो इफेक्ट जो आहे तर तो ॲप्लाय झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.